तब्बल 1 महिन्याच्या विश्रांतीनंतर हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी अकाली पावसाने हजेरी लावली। काही भागात रिमझिम तर काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली। कार्यालयीन वेळातच पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। यावेळी नागरिकांना एकाच वेळी पाऊस, ढगाळले वातावरण व थंडी हा निसर्गाचा अद्भुत योग बघायला मिळाला आहे। या अकाली पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या शेतात असलेलं पीक हरभरा, गहू, मिरची, वांगे, टमाटर, मेथी आदी हिरवा भाजीपाला तर आधारभूत धान खरेदी केंद्रावर असलेले शेतकऱ्यांचे धान ओले झाले आहे। काही भागात धानाची चुरणी व्हायची असल्याने धानाच्या गंजीला कोंब फुटले आहेत। विटाभट्टी असलेल्या ठिकाणच्या कच्च्या विटा संपूर्ण मातीमय झाल्या आहेत। अशा प्रकारे अकाली पावसाने शेतातील पिकांचं व वीटभट्टी धारकांचंही मोठं नुकसान झालं आहे। या अकाली पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे। सकाळपासूनच सुरू झालेल्या अकाली पावसामुळे नागरिकांना पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी रेनकोट, छत्री तर थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर वापरावे लागले। जागोजागी शेकोट्या पेटवण्यात आल्या। थंडी व पाऊस या दोन्ही गोष्टींचा नागरिकांनी मनसोक्त आनंद लुटला। मात्र शेतकरी वर्गाचं या पावसानं नुकसान झालं आहे। माझं नाव मदन पांडुरंगी बागडे आहे। भंडारा परिसरात माझी शेती आहे। भाजीपाल्याचे पिकं मी घेत असतो आणि या अवकाळी पावसामुळे आमच्या मिरची, वांगे आणि पालेभाज्या याच्यावर खूप मोठा नुकसान झालेलं आहे। आणि या मिरची पिकाला आता चुरडासारखा रोग लागलेला आहे। त्याच्यामुळे याचे फुलेही गळून राहिले या पाण्यामुळे आणि वांग्याच्याही याच्यावर रोग लागलेला आहे। त्याचे वांगे सडून राहिले आहेत। किडीचा दुष्प्रभाव झालेला आहे आणि पालेभाज्या ज्या आहेत ह्या मेथीच्या भाजीचा आमचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। तरी या सर्व अवकाळी पावसाच्या याच्यात शासनाने मदत देण्याची विनंती मी तुम्हाला करतो आहे। प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा।